छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात गेल्या 3 दिवसापासून गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ व नक्षलविरोधी पोलीस पथकाचे ऑपरेशन सुरू आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात जवान जे आहेत ते दुर्गम भागात तैनात करण्यात आलेले आहेत आणि या दुर्गम भागात जवळपास 1400 पोलीस जे आहेत ते इथे तैनात आहेत। सीआरपीएफ असो की गडचिरोली पोलीस असो की नक्षलविरोधी पोलीस पथक असो, यात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवित आहेत आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आणण्यासाठी हा प्रयत्न जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की दृश्यामध्ये कशा प्रकारे श्वास पथक असेल किंवा नक्षलविरोधी तुकड्या असतील किंवा सीआरपीएफ कमांडंट असतील, हे जे आहेत छत्तीसगड राज्यातील सीमावर्ती भाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील बिनागोंडा या भागात ऑपरेशन राबवित आहेत। आणि इथे एक मोठा जनजागरण मेळावा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात संपन्न होत असून इथे जे आहे ते पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत। आणि सध्या इथे आयजी असतील संदीप पाटील किंवा डीआयजी असतील अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल असतील किंवा अनेक वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत। सीआरपीएफचे कमांडंट उपस्थित आहेत। गावकऱ्यांना जे आहे ते इथे फळ वाटप किंवा मिठाई वाटप करण्यात येत आहे। आणि कुठे ना कुठे गडचिरोली जिल्ह्यात माओवाद 2026 मार्च पर्यंत संपुष्टात आणण्यासाठी हा प्रयत्न गडचिरोली पोलिसांचा जे आहे ते सुरू आहे। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जसं ज्या प्रकारे म्हटलं आहे की मार्च 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड 3 राज्यातील पोलीस काम करीत आहेत। तर हाच एक ऑपरेशन जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात किंवा छत्तीसगड सीमावर्ती भागात सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।